नमस्कार. स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 22 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवार संतोष कोकणे, उषाबाई काळे, मोनिकाताई नढे, मच्छिंद्र तात्या तापकीर व संगीता कोकणे यांनी प्रभाग क्रमांक 22 मधून पंचनाथ देवस्थान येथे पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख विठ्ठल उर्फ नाना काटे, शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या शुभहस्ते नारळ फोडून पदयात्रेला सुरुवात केली. या पदयात्रेची सुरुवात पंचनाथ चौक, नवनाथ दादा नढे कार्यालय, भारत माता चौक, जीवन चौक, क्रांतीवीर चौक, संतोष भाऊ कोकणे कार्यालय, पाटील हॉस्पिटल रोड, निर्मळ शाळा रस्ता, गणेश कॉलनी, कोकण कारवार व BRT रोडपर्यंत पदयात्रा संपन्न झाली. प्रभागातील नागरिकांनी विविध ठिकाणी औक्षण व फटाके वाजवून पदयात्रेचे स्वागत केले. प्रभाग राष्ट्रवादीमय झाल्याचे दिसून आले. या पदयात्रेचा आढावा पुढील प्रमाणे. आज या ठिकाणी राटणी काळेवाडी परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 22 या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज खरं तर या काळेवाडी भागातील सर्व मतदार राजा, सर्व बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. 22 प्रभागामध्ये इच्छुक अनेक आहेत, ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. नियोजित येणाऱ्या 15 तारखेला इलेक्शन होणार आहे. त्या संदर्भात आज एक मुहूर्त साधून या ठिकाणी पंचनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून या प्रचाराची सुरुवात होत आहे. तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती प्रेम करणारे सर्व या काळेवाडी भागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या काळेवाडी भागाचा विकास करण्यासाठी या भागात माजी नगरसेवक संतोष कोकणे असतील, विमलताई उषाबाई काळे असतील व इच्छुक उमेदवार मच्छिंद्र तात्या, माजी नगरसेवक मच्छिंद्र तात्या तापकीर आहे, दुसऱ्या आमच्या इच्छुक उमेदवार मोनिकाताई नवनाथ नढे असतील आणि संगीताताई कोकणे आहे. या सर्व इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी प्रचाराची सुरुवात या ठिकाणी होत आहे. मी या सर्व इच्छुक उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीनं दादांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकास केलेला आहे, हाच विकास या काळेवाडी भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं एक विचारानं करण्यासाठी एक विचाराचं जर हा पॅनल आपण सर्वांनी निवडून दिला तर नक्कीच येणाऱ्या काळात या काळेवाडीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलच्या माध्यमातून होणार आहे. बघितलं तर तुमचेच काही निष्ठावंत होते ते आज भाजपमध्ये गेले, त्याचा कुठेतरी कमीपणा वाटतो? कमीपणा नाही, आमच्याकडे इच्छुकांची संख्या भरपूर आहे. कदाचित काहींना असं वाटलं असेल की या भागामध्ये मला तिकीट भेटणार नाही किंवा त्यांना या भागातनं निवडून येण्याची शक्यता कमी वाटत असेल. समोरच्या पार्टीकडनं काही ऑफर दिल्या जातात की बाबा तुम्ही आमच्याकडनं या, फक्त उभे राहा, आम्ही तुम्हाला निवडून आणू. अशा अनेक भागामध्ये संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही पण आमिष दाखवून त्या इच्छुकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. 128 जागा जरी असल्या तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जवळजवळ 500 ते 550 इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत. नक्कीच प्रत्येक इच्छुक उमेदवाराला जरी न्याय देता आला नाही, परंतु ताकदीचे उमेदवार येणाऱ्या काळामध्ये 128 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या पिंपरी चिंचवड शहरात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील. भाजपकडनं आपकी बार 100 पारचा नारा दिलेला आहे, तुम्ही काय सांगा? आम्ही पण पाहतोय की 100 होतात का किती होतात, आमचे जास्तीत जास्त आम्ही सत्तेत येऊ हीच या ठिकाणी आम्ही घोषणा करतो. नागरिकाला काय आव्हान करा? नागरिकांना आम्ही एकच आव्हान करतो की आपण डेव्हलपमेंट पाहावी. कोणता नेता ग्राउंडवर येऊन काम पाहतो, काम सांगतो आणि काम करतो, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार कोण असतात तर या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हे पिंपरी चिंचवड शहर खरं तर डेव्हलप झालेलं आहे. आणि आपण पाहतो की 2014 ते आजपर्यंत ज्या पद्धतीने या शहरामध्ये सत्ताधारी आहेत त्यांच्या माध्यमातून कामं काय झालेली आहे आणि त्याच्या अगोदर झालेली कामं याच्यात जर आपण फरक पाहिला जमीन आसमानचा फरक आहे.
नक्कीच ज्या पद्धतीनं दादांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना या संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात आली त्याचा आपण निकाल देखील मागच्या विधानसभेला पाहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महापालिकेत देखील तो रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. जे आज इच्छुक उमेदवाराची प्रचार रॅलीचा शुभारंभ झाला त्यांना तिकीट फिक्स आहे का? सगळे इच्छुक आपापल्या परीने ताकद लावून आपले कार्यकर्ते या ठिकाणी जमा करत आहेत. सर्व इच्छुक उमेदवार एकत्र येऊन प्रचाराचा नारळ फोडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी एकत्र आलेली आहे. आम्ही एक या भागातील प्रचार प्रमुख म्हणून आम्ही त्यांची माहिती दादांपर्यंत पोहोचवतो आणि ती माहिती नंतर दादा सर्वे करून जो योग्य उमेदवार असेल त्याला उमेदवारी दिली जाईल. अजून आज प्रचाराची सुरुवात झाली, काय वाटतं? खरं पाहता ही विजयाची नांदी आहे असं मी म्हणेन. आज रविवार चांगला दिवस आहे आणि या अनुषंगाने आपण पाहता की काळेवाडी या परिसरामध्ये आमचे संतोष कोकणे जे आहेत हे आणि मला काळेताई पण आहेत, या लढेताई आहे, या 2 विद्यमान नगरसेवक आहेत आमचे. ते मच्छिंद्रजी तापकीर हे पण आमचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळं आणि दुसरी आनंदाची बाब म्हणजे आता 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्याने आता ही चुरस अजून अधिक चांगली होणार आहे आणि ह्याचे परिणाम हे सुद्धा खूप चांगले आपल्याला बघायला मिळतील. कारण पिंपरी चिंचवड शहरामध्ये खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच पूर्वीपासून ताकद आहे आणि हा पिंपरी चिंचवड परिसर हा राष्ट्रवादीच्या पाठीशी कायम उभा राहिला. कारण खऱ्या अर्थाने या शहराचा विकास, या शहराचं नंदनवन हे अजितदादांनी केलेलं आहे आणि आदरणीय पवारसाहेबांनी JNNRMच्या माध्यमातून कोट्यवधी या शहराला दिला. त्यामुळे आपण ह्या शहराचं जी काही आज कायापालट बघतोय, ऑटो क्लस्टर असेल, सायन्स पार्क असेल, मोठे रस्ते असतील, फ्लायओव्हर ब्रिज असेल, पाण्याच्या टाक्या असतील, ड्रेनेजची सिस्टीम असेल, मोठे मोठे प्रशस्त रस्ते असतील, चांगल्या शैक्षणिक संस्था असतील, या सर्व काही गोष्टी ज्या आहेत या आदरणीय अजितदादा पवारांनी आणि शरद पवारांच्या आशीर्वादाने या शहराचं नंदनवन झालेलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे निश्चित आम्हाला सर्वांना या गोष्टीचा अभिमान आहे, आम्हाला आनंद होतोय आणि आता खऱ्या अर्थाने आज संतोष आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांच्या माईच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे. त्याला आम्ही मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच नागरिकांना विनम्र आवाहन करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि हा जो आमचा काळेवाडीचा जो वॉर्ड क्रमांक 22 मधली जी सुरुवात आहे याला विजय करावं अशा प्रकारचं विनम्र आवाहन सर्व नागरिकांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. उमेदवार आहेत तर प्रचाराचा रॅली चालू आहे. एकंदरीत प्रभागामध्ये वातावरण कसं आहे? गेले 25 वर्ष हा काळेवाडी प्रभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मानणारा हा प्रभाग आहे. एकंदर नागरिकांचा प्रतिसाद कसा भेटतो आपल्याला? नागरिक आता तुम्ही बघताय, तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघताय की नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला कसा भेटतो. आपला सहकार दुसऱ्या पक्षात गेला त्याचा काय परिणाम काय जाणवतो का? काय वाटतं? आता येणारी मतदानाची वेळ आणि मतदानाचा निकाल ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला समजून येईल. तर आपण ह्या प्रचारादरम्यान नागरिकांना काय आवाहन कराल? कोण दादांनी केलेला विकास हे आम्ही जनतेसमोर येणार आहे आणि 2014 पासून खुंटलेला विकास या काळेवाडीचा तो कशा प्रकारे पुढे न्यायचा याचा हे लोकांसमोर येणार आणि काळेवाडीचा पूर्णपणे विकासाची गंगा काळेवाडीपर्यंत कशी आणायची याच्यासाठी काय आपल्या विरोधकांना अशी टीका करण्यात येते की 5 वर्षांमध्ये काही विकास करता आलेला आहे. फक्त हे आपल्याला पण माहिती आहे की काळेवाडीमध्ये सगळे राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते. नगरसेवक निवडून आल्यानंतर सत्ता भाजपची होती, तर तिथं आम्हाला विकासाच्यासाठी खूप पुंजी निधी दिला गेला. त्याच्यामुळे काळेवाडीचा विकास खूप